मांडा, सभागृहात मांडा आणि महाराष्ट्रातील जनतेला कळू द्या की तुम्ही काय भूमिका मांडली. परंतु त्यांना ते करता येत नाही म्हणून आणि भ्रष्टाचाराचे अनेक मुद्दे आहेत की 2 दिवसात यांचा भ्रष्टाचार महाघोटाळे उघड होऊ नयेत म्हणून सभागृह या विषयावर बंद पाडायचा आणि पाप आपलं तेही पाप लपवायचं. आणि हे मराठा आणि वर्सेस ओबीसी हा जो काही महाराष्ट्रामध्ये यांनी तारीख पे तारीख देऊन जो गुलाल उधळायला लावला मराठा समाजाला, त्यांच्या भावनाशी खेळलेत, ओबीसी समाजाच्या भावनाशी खेळतायत आणि दोनही समाजामध्ये जे महाराष्ट्रामधलं चित्र उभं झालंय त्याला हे जबाबदार आहेत. त्यातून यांना मार्ग सापडत नाही म्हणून त्या पापासाठी ते केलेलं जे काही त्यांचं ते चुकीची किंवा त्यांच्या भावनाशी जो खेळ खेळला त्या याच्यामध्ये विरोधकांना सोबत घेऊन खापर विरोधकावर फोडण्याचं काय चाललं आहे. त्याला आमचं स्पष्ट मत आहे की सरकार म्हणून 206 सदस्यांचं बहुमत आहे. तुम्हाला जर हे प्रश्न मार्गी लावता येत नसेल, हा आरक्षणाचा दोन्ही समाजाला समाधान होईल असा निर्णय घेता येत नसेल तर या सरकारने सत्तेतून बाहेर पडावं, सत्ता राजीनामा द्यावा. तो विषय कसा सोडवायचा ते आम्ही ठरवू. आम्ही नक्कीच त्या विषयावर मार्ग काढू. आणि यांच्यामध्ये जर ती धमक नसेल तर सत्तेतून बाहेर पडायची धमक दाखवावी आणि आम्ही हे सोडवू शकत नाही हे सांगावं. परंतु आमच्याकडे बोट दाखवून स्वतःचं जे काही अपयश आहे ते अपयश लपवण्याचा केविलवाना प्रयत्न यांनी करू नये. संपूर्ण महाराष्ट्र बघतोय आज की सत्ताधारी पक्षाला 206चं बहुमत असताना तुम्ही विरोधकांचा आवाज दाबताय. अध्यक्ष आम्हाला बोलू देत नाही. सत्ताधाऱ्यांचे 3-3, 4-4 आमदार बोलतात, 2-2 वेळा बोलतात. आमच्याकडे आम्हाला बहुमताच्या भरोशावर आमचा आवाज दाबत असाल तर मग तिथे तुम्हाला दिसतंय बहुमत. त्या भरोशावर तुम्ही मराठा समाजाचा प्रश्न का सोडवत नाही? ओबीसी प्रश्न, ओबीसीच्या काही ज्या मागण्या असतील त्या का पूर्ण करत नाही? हे आम्हाला का जबाबदार धरतात? खुर्ची यांनी उभवायची, जबाबदार आम्हाला धरायचं. सत्ता यांच्या हातात, 200च्या पलीकडे आमदार आणि आम्हाला म्हणतात की ह्यांनी यांच्यामुळे ते होत नाही. तुमच्या काही हाताला लकवा मारलाय, तुमची पेन चालत नाही, तुम्हाला अधिकार घेण्याचा, तुम्हाला निर्णय घेण्याचा अधिकार नाही. पण हे घेऊ शकत नाही कारण यांच्यामध्ये ती करायची मानसिकता नाही. म्हणून यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आम्ही करतो. कालची बैठक झाली, त्या बैठकीला तुम्ही आला नाही आणि फक्त विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी तुम्ही बैठक घेतली असं समाजापुढे राजकारण महत्त्वाचे अशी टीका केलेली नाही. आमची बैठक त्या संदर्भात नव्हतीच. आमची बैठक खरं तर आम्ही सभागृह बंद पडला होता, आम्हाला जायचं नव्हतं, आम्ही चहा प्यान पीत बसलो होतो. खरं म्हणजे जायचं नव्हतं यासाठीच की सरकारने त्यांची भूमिका आमच्यापर्यंत पोहोचलीच नाही. दोन वेळा त्यांनी जी भूमिका जरांगे पाटलांच्या पुढे मांडली असेल किंवा जाऊन उपमुख्यमंत्री गुप्तपणे दोघांनी मराठा समाजाची बैठक आणि ओबीसी समाजाची बैठक, सत्तेमधली खुर्चीला लावून बसायची, गुप्त बैठका घ्यायच्यात, 2 समाजामध्ये तेढ निर्माण होऊन पोळी शेकायचं पाप करायचं आणि आरोप मात्र विरोधकावर करायचा. हे आता महाराष्ट्र बघतो आहे. म्हणून यांना यांची जागा महाराष्ट्र दाखवेल. आम्ही मराठा समाजाच्या विरोधात नाही, आम्ही ओबीसी समाजाच्या विरोधात नाही. जे काही आश्वासन दिलं असेल ते त्याची पूर्तता करा ना तुम्ही. तुम्हाला कोण रोखलाय? एवढंच आमची मागणी. तर सरकारनं 2 समाजामध्ये वाद वाढवलेला आहे, तेढ निर्माण करण्याचं काम केलेलं आहे. आरक्षणाचा विषय सोडवता येत नसेल तर सत्ता सोडा, अध्यक्ष आम्हाला बोलू देत नाहीत असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी जोरदार हल्लाबोल केलेला आहे. सत्ताधारी जे आहेत ते खुर्च्या उभवत आहेत, गुप्त बैठका घेतात, 2 समाजात तेढ निर्माण करतात असं म्हणत जोरदार अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर केली आहे.